हातकणंगले तालुक्यातील तारदाळमध्ये यास्मीन पठाण हे कुटुंबियांसमवेत राहतात. मंगळवारी घरातील सर्वजण कर्नाटकातील सदलगा या गावी उरुसानिमित्त गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधत पठाण यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने आणि 1 लाखाच्या रोकडवर डल्ला मारला. त्यामध्ये 1.25 लाखाची मोहनमाळ, 25,000ची बोरमाळ, 75,000चा नेकलेस, 25,000चे कानातील टॉप्स, 62,500 रुपयाचं गंठण, 8,500 रुपयांची कानातील बुगडी, 12,500च्या कानातील रिंगा आणि 4,500 रुपयांचे लहान मुलांचे चांदीचे वाळे तोडे करदोडा यांचा समावेश होता. बुधवारी सकाळी पठाण कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी यास्मीन रमजान पठाण यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं होतं. पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना केल्या.